असतात. हॅलो. हॅलो. गुड आफ्टरनून एव्हरीवन. फर्स्ट ऑफ ऑल थँक्यू टू बजाज फिन्सर्व की यांनी हा अरेंज केलेला आहे. आजकाल अवेअरनेस हे ओनली की आहे की तुम्ही सायबर फ्रॉडपासून वाचू शकता. कारण अवेअरनेस नाही आहे तर तुम्हाला कोणीही म्हणजे जाळ्यात फसवू शकतं. आणि आपले गव्हर्नमेंटचे पोर्टल्स आहेत cybercrime.gov.in आणि सोबतच एक नंबर आहे 1930. ह्याच्यावर आपण घरी बसल्या आपल्या सायबर कंप्लेंट्स रजिस्टर करू शकतो. आणि महाराष्ट्र CM सरांनी एक आपल्या महाराष्ट्रासाठी स्पेशल नंबर सायबर फ्रॉड रिपोर्टिंगला जनरेट केलेला आहे. तो आहे 1945. त्यामध्ये पण आपले सायबर फ्रॉड आपण घरी बसल्या रजिस्टर करू शकतो. आणि मेन म्हणजे आपल्यासोबत सायबर फ्रॉड झालेला आहे हे कळताच आपल्याला त्याला तुरंत रिपोर्ट करायचा आहे. जो गोल्डन पिरियड असतो सायबर फ्रॉड रजिस्टर करण्याचा तो असतो 24 hours. या पिरियडमध्ये जर आपण आपला सायबर फ्रॉड रजिस्टर केला तर 95% चान्सेस असतात की तुमचे पूर्ण पैसे तुम्हाला रिफंड मिळतील. नमस्कार. मी सर्व जनतेला आणि सर्व मुलांना मुलींना हेच सांगू इच्छिते की जे नवीन नवीन येणारे ट्रेंड त्याच्यापासून सांभाळून राहा. त्या छोट्या छोट्या आमिषाला किंवा खोट्या याला बळी पडू नका. व्हॉट्सअपवर किंवा इंस्टाग्रामवर अननोन व्यक्तीशी चॅटिंग करू नका. बस एवढंच सांगेल. थँक्यू. हे जे स्कॅम येतात AI वगैरेवर, ChatGPTवर किंवा इंस्टाग्रामवर या अजून कुठल्या सोशल मीडियावर जे नवीन नवीन ट्रेंड येतात ह्या सर्व गोष्टी याला तुम्ही बळी पडू नका किंवा स्वतःची काळजी घ्या. बस एवढंच मी सांगेल. माझं नाव जयेश त्रिभुवन आहे. मी बजाज फायनान्समध्ये कार्यरत आहे. आज जो कार्यक्रम झालेला आहे अशा पद्धतीचे बजाज फायनान्स कंपनीमार्फत आत्तापर्यंत 42 कार्य झालेले आहेत. ज्यामध्ये अवेअरनेस करणं गरजेचं आहे. ज्या पद्धतीमध्ये आज भारतामध्ये फ्रॉड रिलेटेड कंप्लेंट्स येत आहेत, फसवणूक होत आहे, माणसांची भरपूरशा प्रकरणामध्ये माणसांचे पैसे गेल्याचे आढळून आलेले आहे. तर यावरती पूर्णतः संपवता येणार नाही, परंतु कुठेतरी आपण असे अवेअरनेस पसरवून त्यावरती आळा घालण्याचा प्रयत्न करू शकतो. तर बजाज कंपनीने अशा पद्धतीची जी मोहीम राबवली आहे त्यामध्ये जास्तीत जास्त सहभाग झाल्याचं दिसून येत आहे.